चाललंय? कीर्तन होय. कीर्तन चांगलं बकऱ्याकडे मोबाईल काढायचा. नाही ना, कीर्तनाशिवाय आपलं बकऱ्याकडेच कीर्तन होय. कारण काय आहे, बकरी वळता वळता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. तिथं जायला भेटत नाही, मग इथं भेटू आपण, काय करणार. मी म्हणलं काय चाललंय, काय मोबाईल मध्ये बघताय? नाही नाही, दर्शन पांडुरंगाचं चाललेलं आहे. बाबा महाराज सातारकर. हा बाबा, तर मला हेच आवडतं आणि बकऱ्यांच्या मग हेच, तर त्यांचं ज्ञान घेणं हे लय फार महत्वाचं आहे. मोबाईल काढायचा आपला आणि बघायचं आणि चांगलं बघायचं, वाईटाच्या मागे जायचं नाही. कसं काय लावलं? ठीक आहे, बरोबर लावलं. पाण्याची बाटली आहे इथे, तहान लागलं तरी पाणी प्यायचं. मग काय त्यांचं पण तेच चाललंय. ऐकाव तर पांडुरंगाचं, रस्ता सोडून गटरात जाऊ नये, कारण गटरात गेलं तर गाठ मोडणार. तसं हे महत्वाचं आहे. ह्याच्यापासून आपला उपयोग नाही होणार आहे जन्माचा, राहण्या वागण्याचा. काहीतरी कळल, राहावं कसं, वागावं कसं. लावलाय लावलाय पाहुणा, उभी राह. इकायची गोडी बरं का, गोडी काय करायची? हा, गोडी इकावं लागतं, कारण गोडी काय उभी राहणार तर चारा माळाला लईच कमी आहे मित्रांनो. त्यामुळे घोडं काय सारखं असं आणलं की असं पळते. काय शेरडा कोंडून टाकल्या अजिबात, कारण अशा जर कोंडल्या तर त्या बसत्यात, नाही तर मग बसत नाही. ते कंपाऊंड जाम करून टाकले या त्यात, मध्ये कोंडून टाकल्या त्या शिरड आणि बसत्यात. आणि शेडवाला लय माणूस अगदी मित्र आहे, ते म्हणला बसून या शिरड यात मध्ये. पाऊस आल्यावर त्यांना काही पाऊस लागत नाही, त्यांनी लय चांगलं केलं. कारण त्यांना बाळूमामाची लय गोडी तिकडे जातात, बाळूमामाची बकरी बिकरी बघतात, त्यामुळे चाललंय या. तर बघा मित्रांनो, तर हे दाखवते आता, हे सोडायच्या थोड्या टायमाने चरायला यांना. मेंढरं पण दाखवतात. आता चाललाय, आता सोडायचा टाइम झालाय, आता 10 साडे 10 झाले आहेत त्याला. ही बा शेळी बकरी शेळी बांधली या, तिला शेळी म्हणतात आणि बकरी पण म्हणतात. ही बांधली का आता ती लय आगावपणा करते, टोपल्यातल्या भाकरी बिकरी आपलं जेवण पार खाऊन टाकते ती. या कोंबड्या मिळव पाळले. काय चाललंय असं ना, वारं सुटलं या सारखं. तुमचं काय खोडखोड खोडखोड चालूच आहे. 10 वाजून गेल्या. बघा मित्रांनो, बकरी आपली जाळीच्या आतमध्ये येतं आणि आता सोडायचा टाइम झाला त्यांचा. हे बघा, अशी कोंडून टाकल्या ती फार त्यांना. 10 साडे 10 वाजले की त्यांना वाटतं कधी मालक सोडतोय. आम्ही पण आता दररोज वळून वळून जरा कंटाळा येते, एखाद दिवस असा होता आराम करा. इथं कशी कामदाराला सुट्टी असते, इथं सुट्टी नाही, इथं दररोज चालूच आहे. संध्याकाळी आता सोडली तर संध्याकाळपर्यंत ना ते धंदा चालूच. आणि अशी कोंडलं तरच ती बरं राहतात, नाही तर मग इकडं तिकडं पळतात नसते. अगदी मग पिला काढलं वाटतं कोंबडी. मग काय वाऱ्यावरती वाढून निघतात ना, पण गार बिर येत असेल बाबा, गार पायऱ्या
आता इथं मोठा टावरचा खांब आहे त्याच्यावर ते एक बाहेर म्हणून पाखरू आहे अशा वाल्यागत नाचते पण ते लगेच कोंबडं येते पिलून येते चित्रिया म्हणते त्याला चित्रिया चित्रिया ते पिलू सुद्धा का खांबावर बसून नेमकं वरून टिपतं येते लगेच काय चाललंय या आता चिया ठेवलाय आज लय पाऊस झाला लय पाऊस झाला होय. मेंढर लवकरच आणली ना तुम्ही 5 वाजता झाली आता चिया ठेवलाय भिजून गेलं माणूस अख्खं मी बेगून आका फटकार आलं पाल दे नीट कर काय कर दोऱ्या बांध भिजून गेली वाट टाकी मग काय आता चूल पेटावली चिया ठेवलाय एवढा कोकाचा मळवट काय आपलं जुन्या लोकांचं आता कोण लावतं आडवं कुकू दूर मांदळा झालाय दूर व्हायचाच दूर व्हायचाच आताची माणसं कोण डोक्यावर पदर घेते का तरी आता ते डोके मोकळे आता पदर नाही घेत पण बाकी पदर नाही कपडाला काय टिकली लावली तर लावते नाही लावी ना टिकली ना सरपण बी भिजलं बोल सरपंच तुझ्या मोरा आणावला आता काय साखर टाकली काय साखर टाकली आता चुलीवला चिया एकदम चुलीवला ना आता चुलीवला चूल पेटाना सरपण बी भिजलं पाऊस लय चांगला झाला पण चांगला पाऊस झाला ते पण बरं झालं आल्यावर आणि इन मन बी वाटत नव्हता गप्पा गप्पाच वळवाची डगा आली नाका एवढी मोठी नद घातली पितळाची जुना परांपरी आता घालते का कोण पितळाची नद वजन होत नाही कुठला पितळ तरी आहे का कोण तर कोण पितळाची आता पितळाचा मोठा आकडा तर हा हा काय ते वजन तरी होतं का नाही एवढं वजन होत असेल बाबा सवय लागलेली आम्हाला काय नाही वाटत जुन्या माणसाला हीच देणं पितळाचं आताची माणसं नाही घालायची आता ही माणसं ते चमक्या नथी आता काय टाकते ती म्हणलं टाकावायचं आलं आल्याने काय होतं चहा गोड लागतो काय आल्याने चांगला लागतो मेंढर लवकरच लावली मेंढर लवकर लावली एवढ्या लवकर कुठं बकरी असते ना लवकरच पाऊस आला ना लवकर झाला आता आलं टाकलं का आलं टाकलं दूर लय पण बिला सरपण भिजलं म्हणले होणारच दूर काय पाहिला भांडीन भांडीन काय जाईना झाली झाली या सैल झालं काही कोणती कोण पाणी उडून उडून खाल बांधली सरपण गवलं झालं काय कोंबड्या लागल्या फिरायला अरे पिलं काढली काय कोंबडीने चेरच काढली बाकीची अंडी गेली वायाला काय दूध सकाळी तापून ठेवलं बकऱ्या दूध गट असेल मेंढराचं दूध घट असतं
मला काम पुरवते गेलेला माहित नाही झाला. नमस्कार मित्रांनो, पाऊस पडला, भिजून आलोय, बसलोय पालात. आता चिया चाललाय बनवायचं काम. चिया पियाला आता 6 वाजले असेल मला वाटायचं. आज लय कपडे पण पावसाने भरपूर भिजावलं आणि चांगला मनासारखा पाऊस झाला. बकऱ्यांना पाणी पण पियाला नव्हतं. मेंढरावाल्यांचा हे वाडा अशी पाल हा हे काय ते पाच दिले पालात बसलो या. माळाला बसायचं, काट्या करायच्या. बकऱ्यांना काट्या बिट्या केल्या तरी आज बकरी बिकरी ओली झाली, भिजली. बसलो आता पाला, जरा चिया घेतो आणि या चिया प्यायला. मित्रांनो, घंटीचं बटन दाबा विसरू नका. नमस्कार मित्रांनो. तेव्हा दरच या. या चिया घ्यायला मित्रांनो. भारी गरम गरम भाजला चिया जरा.